सार्थ पंचदशी प्रकरण चौथे द्वैत विवेक। गुरु, ही सर्व द्वैत सृष्टी द्विविध आहे। हिचा काही भाग अंतर्यामी परमेश्वराने उत्पन्न केला आहे व काही भाग जीवाने केला आहे। त्या दोनही भागाचे विवेचन करून तुला दाखवितो, म्हणजे त्यापैकी जीवाने कोणत्या भागाचा त्याग करावा हे तुला स्पष्ट समजेल। शिष्य, ही सृष्टी ईश्वराने उत्पन्न केली ह्याला प्रमाण काय? गुरु, ह्या गोष्टीस श्रुतींचे प्रमाण पुष्कळ आहेत। माया ही प्रकृती आहे। माया ही प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीस धारण करणारा परमेश्वर होय। तो माई परमेश्वरच ह्या सृष्टीस उत्पन्न करतो, अशा अर्थाच्या श्रुती श्वेताश्वेतर शाखेत आहेत। ऐतरेय उपनिषदातही ह्यास प्रमाण आहे। हे जगत पूर्वी आत्माच होते, त्याच्या ईक्षणानेच हे जग उत्पन्न झाले। तो संकल्पे करून लोकाप्रत उत्पन्न करता झाला इत्यादी। तैत्तरीय श्रुतीतही असे सांगितले आहे। आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, औषधी, अन्न, देह ही कर्मे करून एकापासून एक अशी मूळ ब्रह्मापासून उत्पन्न झाली। मी एकाचा अनेक होईन अशा संकल्पे करून तप करून सर्व जग उत्पन्न करता झाला। छांदोग्य उपनिषदात असेच म्हटले आहे, हे जग पूर्वी एक सद्वस्तूच होते, एकाचे अनेक व्हावे अशी त्यासच इच्छा झाली। तेच उदक, अन्न, अंडज, जरायुज आणि उद्विज अशी सृष्टी त्यातून उत्पन्न झाली। आता अथर्ववेदाचे प्रमाण ऐक। ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नीपासून ठिणग्या बाहेर पडतात, त्याचप्रमाणे सचेतन व अचेतन पदार्थ अक्षर ब्रह्मापासून उत्पन्न होतात। बृहदारण्यकातही असेच आहे। हे जग पूर्वी अव्याकृत म्हणजे विकाररहित होते, तेच पुढे नामरूपाही करून सविकार झाले। ती नामरूपे विराटादी देहात स्पष्ट आहेत। विराट, मनु, नर, गो, खर इत्यादिकांपासून तो पिप्पिलिकांपर्यंत सर्व दृश्ये ईश्वरानेच उत्पन्न केली, असे वाजसनेयी म्हणतात। ह्या श्रुतीत आणखी असे सांगितले आहे की जीवसंबंधी एक विलक्षण रूप उत्पन्न करून ईश्वर देहाचे ठायी प्रवेश करता झाला। देहाचे ठायी जे प्राण धारण तेच जीवत्व समजावे। जीवाचे लक्षण चांगले स्पष्ट शिष्य, जीवाचे लक्षण चांगले स्पष्ट करून सांगावे। गुरु, लिंगदेह कल्पनेस आधारभूत जे अधिष्ठान चैतन्य ते व त्यावर कल्पिलेला लिंगदेह व त्या लिंगदेहाचे ठायी असणारा जो चिदाभास, तो ह्या तिहीस मिळून जीव असं म्हणतात। शिष्य, जर देहाचे ठायी जीवरूपाने ईश्वरच प्रविष्ट झाला आहे, तर त्या जीवास अज्ञत्व आणि दुःखित्वादी विरुद्ध धर्म कोठून आले? गुरु, महेश्वर संबंधी जी माया आहे, तिचे ठायी सृष्टी उत्पन्न करण्याची जशी एक शक्ती आहे, तशीच तिच्या अंगी मोह घालण्याचीही पण शक्ती आहे। ती शक्ती जीवास मोहपाशात घालून त्यास सच्चिदानंद स्वरूपाचा विसर पाडते। त्या माया मोहाने परतंत्र होऊन मी देह अशा अभिमानाने तो शोक करतो। ऐथवर ईश्वर सृष्टी दैवतांचे संक्षेपत वर्णन झाले। शिष्य,
आता जीवसृष्टीविषयी काही प्रमाण असेल तर कृपा करून सांगावे. गुरु. सप्तान्न ब्राह्मणाचे ठाई जीवसृष्टी द्वैतांचे वर्णन केले आहे. ते असे की पिता, जीव, ज्ञान व कर्म ही करून 7 प्रकारची अन्ने उत्पन्न करिता झाला. शिष्य. 7 अन्ने उत्पन्न करण्याचे कारण काय? गुरु. त्यांचा विनियोग असा आहे. मनुष्यांकरिता 1 अन्न, पशूंकरता 1, देवताकरता 2 आणि आत्म्याकरता 3. व्रीह्याधिक मनुष्यांकरिता, दर्श पूर्णमास देवाकरिता, क्षीर पशुकरिता आणि मन, वाणी व प्राण ही आत्म्याकरिता अशी 7 अन्ने समजावी. शिष्य. मग ही अन्ने ईश निर्मितच झाली, ती जीवनिर्मित कशी? गुरु. ही अन्ने जरी स्वरूपतः ईश्वराने निर्माण केली, तथापि ज्ञान कर्माच्या योगाने त्यास अन्नत्व जीवानेच दिले, म्हणून त्यांचे भोक्तत्व त्यानेच निर्माण केले आहे असे समजावे. ईश्वराची कृती आणि जीवाचा भोग या दोहोंनी हे जग बनले आहे. म्हणजे ईश्वराने सृष्टी करावी आणि ती जीवांनी भोगावी. ह्यास दृष्टांत पित्याने उत्पन्न केलेली कन्या जशी भरत्यास भोग्य होते तद्वत. शिष्य. ईश्वर कोणत्या साधनाने सृष्टी करतो व जीव कोणत्या साधनाने करतो? गुरु. माया वृत्त्यात्मक जो संकल्प तो ईश सृष्टीचे साधन होय आणि मनोवृत्त्यात्मक जो संकल्प तो जीवसृष्टीचे म्हणजे भोगाचे साधन होय. शिष्य. ईश्वराने उत्पन्न केलेल्या पदार्थात जीवाने निर्माण केलेला भोग्यत्वाकार आहे म्हणतात, तो कोठे आहे? गुरु. ईश्वराने निर्माण केलेल्या एकाच रत्नादी पदार्थांचे ठाई भोक्त्याच्या मनाच्या नानाविध वृत्तींच्या योगे नाना प्रकारचे भोग घडतात. शिष्य. ते कसे? गुरु. कल्पना कर की 3 पुरुष एका मार्गाने जात असता त्यांच्या दृष्टीस एक रत्न पडले. ते घ्यावयास त्यापैकी 2 धावले. त्यात जो पुढे गेला त्यास ते मिळाले व तेने करून त्यास परमानंदही झाला. जो मागे राहिला त्यास ते न मिळाल्यामुळे वाईट वाटून तो संतापला. आणि तिसरा जो विरक्त होता त्यास हर्ष व शोक हे दोन्ही झाले नाहीत. शिष्य. मग ह्यात जीवसृष्टी कोणती व ईशसृष्टी कोणती? गुरु. ह्यात प्रियत्व, अप्रियत्व आणि उपेक्षत्व असे जे 3 गुण रत्नाच्या ठायी आले, ते 3 पुरुषांनी क्रमे करून उत्पन्न केले, म्हणून ते जीवसृष्ट होत. आणि 3 मध्ये साधारण जे रत्नरूप ते ईश्वर निमित्त होय. शिष्य. हे माझ्या ध्यानात नीट येईना, ह्याकरिता अधिक स्पष्ट करून सांगावे. गुरु. तुला आणखी एक दृष्टांत सांगतो, म्हणजे चांगले समजेल. स्त्री स्वरूपतः एकच असून संबंध भेदाने नवऱ्यास बायको, सासवेस सून, भावजईस नणंद आणि पुत्रास माता झाली. येथे स्त्री ही ईशसृष्टी होय आणि तिच्या ठाई बायको, सून, नणंद इत्यादी कल्पना जीवाच्या आहेत. शिष्य. आपण दिलेल्या दृष्टांतात बायको एकच असून
तीचवर केलेल्या जीवांच्या कल्पना मात्र भिन्न आहेत, परंतु बायकोच्या आकारात काही भेद नाही. मग जीवाने अधिक काय निर्माण केले? गुरु: अधिक कसे केले नाही? येथे दोन स्त्रिया झाल्या, एक मासमयी आणि एक मनोमयी. मासमयी ही ईशकृत असून ती एकच आहे, पण मनोमयी स्त्रिया जीवाने निर्माण केल्या आहेत व त्या भिन्न आहेत. शिष्य: भ्रांती, स्वप्न, मनोराज्य व स्मृती इत्यादी अवस्थांमध्ये भासणारे पदार्थ मनोमय आहेत असे म्हणता येईल, कारण तेथे बाह्य विषय नाहीत. परंतु जागृतीत प्रत्यक्ष दिसणाऱ्या पदार्थास मनोमय असे कसे म्हणावे? गुरु: होय, तू म्हणतोस ते खरे, परंतु बाह्य विषय जरी असले तरी विषयाकार प्रत्यक्ष होण्याला विषय आणि मन या दोहोंचा संयोग झाला पाहिजे. हे सांगणे आमच्या पदरचे नव्हे. भाष्यकारांनी व वार्तिककारांनीही असाच सिद्धांत केला आहे. भाष्यकारांनी असे म्हटले आहे की ज्याप्रमाणे मुशीत ओतलेले तांबे तिच्यासारखेच होते, त्याप्रमाणे रूपादिक विषयास व्यापणारे चित्त खरोखर तद्विषयाकार झाल्यासारखे दिसते. अथवा दुसरा दृष्टांत, ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश ज्या ज्या पदार्थावर पडेल त्या त्या पदार्थासारखा त्याचा आकार बनतो, त्याप्रमाणे बुद्धीही सर्व पदार्थांची प्रकाशक असल्यामुळे ती ज्या पदार्थास व्यापिते त्या पदार्थाप्रमाणे तिचा आकार होतो. आता वार्तिकाकारांचे वचन ऐक. कोणताही पदार्थ गोचर होताना प्रथमतः चिदाभासापासून मनोवृत्ती उत्पन्न होते. ती उत्पन्न झाल्यानंतर घटादी विषयांवर जाऊन आदळते. तदनंतर त्या विषयास व्यापून त्यासारखाच तिचा आकार बनतो. शिष्य: मग पुढे काय म्हणता? गुरु: ह्या वार्तिककारांच्या व भाष्यकारांच्या वचनावरून सहज लक्षात येईल की घटज्ञान होते वेळी दोन घट असतात, एक मातीचा व दुसरा मनाचा. मातीचा घट मनास गोचर होतो व मनाचा साक्षीस गोचर होतो. ह्याप्रमाणे ईश निर्मित व जीव निर्मित अशी दोन प्रकारची द्वैत सृष्टी सिद्ध झाली. ह्यास अन्वय व्यतिरेक लावून पाहिले असता मनोमय सृष्टीच जीवाच्या सुखदुःखास कारण आहे असे समजेल. कारण जोपर्यंत हा मानस प्रपंच आहे तोपर्यंत जीवास सुखदुःखे होतात आणि त्याच्या अभावी सुखही नाही व दुःखही नाही. ह्यास उदाहरण, बाहेरील पदार्थ नसूनही मनुष्यास स्वप्नाचे ठाई सुखदुःखे होतात आणि ते पदार्थ सभोवार असूनही समाधी, निद्रा व मूर्छा इत्यादी अवस्थांमध्ये मनुष्यास सुखदुःखांची बाधा मुळीच होत नाही. मनोमय प्रपंचच सुखदुःखास कारण आहे. ह्याविषयी आणखी एक उत्कृष्ट उदाहरण देतो, म्हणजे स्पष्ट समजेल. कल्पना कर की एका गृहस्थाचा पुत्र दूर देशी गेला आहे. तेथे तो सुखरूप व सुरक्षित असूनही एका ठगाने त्यास असे सांगितले की तुमचा पुत्र मेला. हे वचन ऐकून तो पुत्र शोकाने खरोखरच रडू लागतो. बरे, आता ह्याच्या उलट पहा. समज की तो त्याचा पुत्र खरोखरच मेला
पण बापाच्या कानी ती वार्ता जोपर्यंत आली नाही तोपर्यंत त्याला त्याचे काहीच वाटत नाही. तो खुशाल आनंदात असतो. तस्मात ही मानससृष्टीच जीवाच्या सुखदुःखाचं कारण आहे हे सिद्ध झाले. शिष्य: पण असे जर म्हणावे तर बाह्य जगताचा काहीच उपयोग नाहीसा होऊन बौद्धांचा जो विज्ञानवाद तो स्वीकारल्यासारखा होईल. गुरु: विज्ञानवाद कसा होतो? बौद्ध आपल्या विज्ञानवादात बाह्य जग मुळीच कबूल करीत नाहीत. ते म्हणतात की यावत किंचित सर्व जग बुद्धीचेच बनले आहे. तसे आमचे म्हणणे नाही. आमचे म्हणणे असे आहे की जरी जीवाच्या सुखदुःखास कारण हा मानस प्रपंच आहे, तथापि तो होण्याला बाह्य जगाची आवश्यकता आहे. ते बाह्य जग मुळीच नाही असे आमचे मत नाही. मग विज्ञानवाद कसा होईल? शिष्य: बाह्य सृष्टी जर सुखदुःखास कारण नाही तर ती असून नसल्यासारखीच झाली. मग विज्ञानवादात आणि तुमच्या म्हणण्यात भेद तो काय? गुरु: भेद आहे तर नाही कसा? अरे, बाह्यसृष्टी निरुपयोगी झाली म्हणून ती मुळीच नाही असे म्हणता येणार नाही. अमुक वस्तू आहे असे सिद्ध करण्यास तिच्या अस्तित्वाबद्दल चांगले प्रमाण असले म्हणजे झाले. तिच्या प्रयोजनाची मुळीच अपेक्षा नाही. शिष्य: आपल्या म्हणण्याप्रमाणे जीवाच्या बंधासही मानससृष्टीत जर कारण आहे तर तिच्या निवारणार्थ चित्त निरोधरूप योगाभ्यास केला म्हणजे झाले. मग आणखी ब्रह्मज्ञान कशाला पाहिजे? गुरु: अरे बाबा, योगाभ्यासाने द्वैत शांती जरी झाली तरी ती तेवढ्या वेळेपुरती मात्र होते. परंतु एकदा हे मानस जग नाहीसे झाल्यानंतर पुन्हा उत्पन्न होऊ नये अशा प्रकारे होणार नाही असा वेदांताचा डंका वाजत आहे. शिष्य: बाह्य जग म्हणजे ईश सृष्टी अगदी नाहीसे झाल्या वाचून ब्रह्मज्ञान कसे होईल? गुरु: ज्ञान होण्यास ईश सृष्टीच्या निवारणाची मुळीच गरज नाही. ती जरी आहे तशीच असली तरी ती मिथ्या आहे अशी पक्की खात्री झाली असता अद्वैत ब्रह्माचे ज्ञान होण्यास कोणतीच नड नाही. शिष्य: ईश सृष्टी मिथ्या आहे इतकेच नव्हे, इतकेच केवळ समजल्याने ब्रह्मज्ञान कसे होईल? ती अगदी नाहीशीच केली पाहिजे असे मला वाटते. गुरु: अरे, तिची निवृत्ती प्रलयकाळी होत नाही काय? मग तेव्हा कोठे ब्रह्मज्ञान होते? प्रलयकाली गुरुशास्त्राधिक ज्ञान साधनांचा अभाव असल्यामुळे उलटा ज्ञानास प्रतिबंधच होईल. तेव्हा विरोधी द्वैताभाव जरी झाला तरी अद्वैत ज्ञान होणे अशक्य आहे. तस्मात ह्या ईश्वर निर्मित सृष्टीपासून मुळीच हानी नाही. इतकेच नव्हे तर तिजपासून पूर्वी सांगितल्याप्रमाणे गुरुशास्त्रादिकांच्या संबंधाने उलटा फायदाच आहे. बरे, तिचे निवारण करणे तरी शक्य आहे म्हणावे तर तेही असाध्यच. मग ती असे नाका बापडी, तिचा उगीच का तिरस्कार करतोस? हे जीव द्वैत दोन प्रकारचे आहे, एक शास्त्रीय व दुसरे अशास्त्रीय. यापैकी अशास्त्रीय द्वैत प्रपंचाचा मात्र मुमुक्षूने त्याग करावा.
परंतु तत्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैत सहसा टाकू नये. शिष्य, शास्त्रीय द्वैत म्हणजे काय? गुरु, श्रवण, मनन व निदिध्यासन रूप जो ब्रह्मविचार व त्याची साधने यासच शास्त्रीय द्वैत म्हणतात. हा मानस प्रपंच तत्वबोध झाल्यानंतर सोडून द्यावा अशी श्रुतींची आज्ञा आहे. शिष्य, तर मग मुमुक्षूंनी सर्व आयुष्य वेदांत चिंतनात घालवावे असे जे शास्त्राने सांगितले त्याचा अर्थ काय? गुरु, त्याचा अर्थ इतकाच की कामादी षड्रिपूंना मनात येण्यास अगदी अवकाशच देऊ नये म्हणून तसे शास्त्राने सांगितले. ऐरवी तत्वज्ञान झाल्यावर शास्त्रीय द्वैताची मुळीच गरज नाही. शिष्य, बरे, ह्याच विषयी श्रुतींची आज्ञा आहे असे तुम्ही म्हटले तर त्या श्रुती कोणत्या? गुरु, त्या श्रुतींचा अभिप्राय तुला सांगतो. बुद्धिमान मुमुक्षूने शास्त्रांचे अध्ययन व पुनः पुनः अभ्यास करून परब्रह्माचे ज्ञान झाले म्हणजे उल्केप्रमाणे त्यांचा त्याग करावा ही एक श्रुती. दुसरी श्रुती असे म्हणते की बुद्धिमान मुमुक्षूने शास्त्रांचा अभ्यास करून धान्यार्थी जसा कोंडा टाकून देतो तद्वत सर्व ग्रंथांचा त्याग करावा. तिसरी श्रुती म्हणते की त्या एका आत्म्याला मात्र जाणून धीर पुरुषाने बुद्धीचा निश्चय करावा. पुष्कळ शब्दांचे अध्ययन करण्यात काही अर्थ नाही, उगीच वाणीला श्रम मात्र होतो. चौथी म्हणते की त्या आत्म्याला मात्र नीट जाणून घ्या, आत्मविचारांवाचून इतर भाषणच सोडून द्या, वाणी आणि मन यांचे नियमन करावे इत्यादी श्रुतींची स्फुट वचने आहेत. शिष्य, ऐथवर शास्त्रीय द्वैत झाले, आता अशास्त्रीय द्वैताविषयी काही सांगावे. गुरु, अशास्त्रीय द्वैतामध्ये आणखी तीव्र आणि मंद असे अवांतर दोन भेद आहेत. काम क्रोधाधिक जे मनोविकार ते तीव्र आणि मनोराज्य हे मंद होय. शिष्य, मग ह्या अशास्त्रीय द्विविध द्वैताचा त्याग केव्हा करावा? गुरु, ज्ञानप्राप्ती होण्याकरिता या दोन्ही द्वैतांचा त्याग तत्वज्ञानापूर्वीच केला पाहिजे. कारण शांती व समाधी ही श्रुतीत ब्रह्मज्ञानाच्या साधनांमध्ये गणली आहेत. शिष्य, तर मग तत्वज्ञानानंतर त्याचा स्वीकार करावा असे होते काय? गुरु, अरे, पूर्वी त्याग करावा असे म्हटल्यावर नंतर त्याचा स्वीकार करावा की काय? जीवनमुक्ती संपादन करण्याकरिता तत्वज्ञानानंतरही त्याचा त्याग केलाच पाहिजे. कारण काम क्रोधादी क्लेशबंध ज्याला आहेत त्याला जीवनमुक्ती कधीही प्राप्त होणार नाही. शिष्य, जर तत्वज्ञानाने मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो असा सिद्धांत आहे तर तितक्यानेच कृतार्थता होते, मग आणखी जीवनमुक्ती ती कशाला पाहिजे? ती नसली तरी चालेल. गुरु, ऐहिक भोग नाहीसे होतात. ह्या भयाने जर तुला जीवनमुक्तीचा कंटाळा आला तर पुढील जन्मातील सुखोपभोग अंतरतील. म्हणून पुनर्जन्माचीही इच्छा कर. जीवनमुक्ती जर नको तर तुला विदेहमुक्ती तरी कशाला पाहिजे?
जन्म असे ना बापडा. यज्ञादिके करून स्वर्गप्राप्ती मिळवून धन्य हो म्हणजे झाले. शिष्य, स्वर्गातील सुख नित्य नाही, तर त्याला क्षय व वृद्धी आहे, म्हणून स्वर्ग त्याज्य आहे. गुरु, क्षयवृद्धी रूप दोषांमुळे जर स्वर्ग त्याज्य आहे, तर मूर्तिमंत केवळ दोषच असे जे काम क्रोधाधिक त्यांचा त्याग का बरे करू नये. शिष्य, एकदा तत्वज्ञान झाल्यानंतर ऐहिक भोगापुरते कामाधिक जरी उत्पन्न झाले तरी काय नड आहे. गुरु, बाबा रे, जर विषय लोभ न सोडशील तर विधी निषेध शास्त्रांचे उल्लंघन होऊन मनास वाटेल तसे आचरण करून अगदी बहकशील. शिष्य, ज्ञानाने यथेष्ट आचरण केले म्हणून काय झाले. गुरु, सुरेश्वराचार्य असे म्हणतात की अद्वैत तत्वाचा बोध होऊन देखील जर मनुष्य यथेष्टाचरणात पडला तर तो अभक्ष देखील भक्षण करील, काय पाहिजे ते करील. मग तसे झाल्यावर त्याला आणि कुत्र्याला भेद काय राहिला. शिष्य, मग काय झाले. गुरु, आहा, तुझ्या ह्या ज्ञानाचे वैभव काय सांगावेसे, काय सांगावे. तत्वज्ञान होण्यापूर्वी काम क्रोधादी क्लेश मात्र भोगावे लागले आणि आता तर ज्ञान झाल्यावर सर्व लोकांकडून छी तू म्हणून घ्यावे लागेल. वाह रे वाह, वाह रे वाह वाह. शिष्य, मग आपले म्हणणे काय ते तरी समजू द्या. गुरु, बाबा रे, आमचे म्हणणे इतकेच की तू आता तत्ववेत्ता झालास, त्या अर्थी डुकरासारखा वागण्यास इच्छू नको. काम क्रोधाधिक बुद्धीचे दोष काढून टाक आणि सर्व लोकांकडून देवासारखी पूजा घे. शिष्य, ते दोष काढून टाकण्यास उपाय कोणता. गुरु, विषय दोष दर्शनादी उपाय योजले असता काम क्रोधादिकांचा त्याग होतो. हे उपाय मोक्षशास्त्रात प्रसिद्ध आहेत, त्यांचा चांगला शोध करून सुखी हो. शिष्य, कामाधिक विकारांपासून मोठमोठे अनर्थ होतात म्हणून त्यांचा त्याग केला पाहिजे हे योग्य आहे, परंतु मनोराज्य असल्याने काय हानी आहे. गुरु, बाबा रे, कामाधिक पुरवले पण मनोराज्य नको, ते तर सर्व दोषांचे मूळ होय, म्हणून त्याचा त्याग अगदीच केला पाहिजे. त्यापासून मोठी हानी आहे असे भगवंतांनी अर्जुनास सांगितले आहे. शिष्य, भगवंतांनी काय सांगितले. गुरु, भगवत वाक्य असे आहे की विषयांचे जे चिंतन त्यापासून संसर्ग घडतो, संसर्गापासून काम, कामापासून क्रोध, क्रोधापासून मोह आणि मोहापासून शेवटी नाश होतो. एवढ्या अनर्थास कारण मनोराज्य होय. शिष्य, बरे, पण हे मनोराज्य जिंकावे कसे. गुरु, निर्विकल्प समाधीच्या योगाने हे जिंकता येते. हा निर्विकल्प समाधी साधण्यास आधी सविकल्प समाधीचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे हळूहळू तो साध्य होतो. शिष्य, परंतु हा समाधी साधण्यास तरी अष्टांग योग केला पाहिजे, पण तो ज्याला साध्य होत नाही त्याने काय करावे. गुरु, मनोराज्य जिंकण्यास आणखी एक उत्तम साधन आहे. ज्याला चांगले तत्व समजले आहे
व ज्याच्या मनातील कामक्रोधाधिक दोष जाऊन मन अगदी स्वच्छ झाले आहे, अशा पुरुषाने एकांती बसून गुरुरूपदिष्ट प्रणवाचा दीर्घ उच्चार केला असता मनोराज्य नाहीसे होते. शिष्य: बरे, ह्या रीतीने मनोराज्य जिंकल्यानंतर पुढे काय होते? गुरु: ज्याप्रमाणे मुका वाग व्यवहार रहित होऊन उगाच बसतो, त्याप्रमाणे मनोराज्य जिंकले म्हणजे मन सर्व व्यापार रहित होऊन उगीच बसते. त्या दशेचे वर्णन वसिष्ठाने रामचंद्रास पुष्कळ प्रकारे करून दाखविले आहे. शिष्य: वसिष्ठ ऋषींनी काय सांगितले आहे? गुरु: वसिष्ठ म्हणतात की आत्म्या वाचून दुसरा दृश्य पदार्थच नाही, असा पक्का निश्चय करून सर्व दृश्यांचे लय साक्षित्व संपादन केले असता निरतिशय मोक्ष सुखाची प्राप्ती होते. कितीही शास्त्रे धुंडाळली व कितीही वादविवाद केला तरी शेवटी सर्वांचा फलितार्थ म्हणून इतकाच की सकल वासनांचा त्याग करून मनाची तुष्णी स्थिती संपादन केल्या वाचून उत्तम पदाची प्राप्ती होत नाही. शिष्य: अशी मनाची निर्विकल्प स्थिती होऊनही भोगदायक प्रारब्ध कर्माच्या योगाने पुन्हा विक्षेप झाला असता त्याचा परिहार कसा करावा? गुरु: त्याला दुसरा उपाय नाही. पुनः पुनः अभ्यास करून चित्त स्थिर करावे. ज्याच्या चित्ताला कधीही विक्षेप होत नाही तो ब्रह्मवेत्ता म्हणणे देखील औपचारिकच. वास्तविक तो ब्रह्मच आहे असे वेदांत पारंगत ऋषी म्हणतात. ह्याविषयी वसिष्ठांनीही असेच सांगितले आहे. ते असे म्हणतात की मला ब्रह्म समजले व न समजले असे जे ब्रह्माचे ज्ञान आणि अज्ञान ह्या दोहोंचाही त्याग करून जो केवळ अद्वैत चैतन्य मात्र होऊन जातो तो वास्तविक ब्रह्मच होय, ब्रह्मवेत्ता नव्हे. जीव द्वैताच्या अत्यंत त्यागाने जीवनमुक्तीची पराकाष्ठा प्राप्त होते. ह्या कारणास्तव आज आम्ही ईशसृष्टीपासून जीवसृष्टी निराळी करून दाखविली. द्वैत विवेक समाप्त.